आज आपण प्रदेशाच्या मिटिंगच्या निमित्तानं पत्रकार बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत. स्वर्गीय लोकनेते आमचं दैवत विलासराव टोंडाकर काका यांच्या संकल्पनेतून गेली 21 वर्ष झाली प्रदर्शनाचं आयोजन चालू आहे. संपन्न होत असते आणि आज आपण काल आम्हाला कलेक्टर साहेबांची मीटिंग झाली आणि तारीख फायनल झाली. 26 ते 30 अशी तारीख काल साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. कारण प्रदर्शनाचं औषध आपलं यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं होत असतं, पण आचारसंहितेमुळं ते पुढे गेलं आणि तारीखी फायनल केली गेली. या प्रचारा निमित्तानं आपल्या सर्वांचं पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान मिळावं, त्याची माहिती मिळावी, ही संकल्पना स्वर्गीय काकांनी चालू ठेवली आणि तीच परंपरा आमचे नेते शिखर संस्थेचे मार्गदर्शक रयत बँकेचे रयत सहकारी कॅबिनेट चेअरमन उदयसिंह पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ ही परंपरा पुढे ठेवण्याचं चालू ठेवण्याचं काम आम्ही मंडळी करत आहोत. आपण सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिला आणि एक चौथा स्तंभ म्हणून ज्यांची व्याख्या केली जाते ते पत्रकार बंधू तुमच्या माध्यमातून समाजाच्या कानाकोपऱ्यात हे असणार प्रदर्शनाची माहिती, तंत्रज्ञान, आधुनिकता पोचेल ही आशा बाळगतो आणि आपण सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. वर्षाप्रमाणे आपण 100 जे स्टॉल आहेत ते शेतकऱ्यांना आपण मोफत देतच असतो. या 100 स्टॉलमध्ये आपल्या कराड तालुक्यातील बचत गट असतील किंवा अभिनव प्रयोग करणारे शेतकरी असतील, अशांना त्यांचं उत्पादन, त्यांचं प्रोडक्ट लोकांपर्यंत यावं, त्यांना चांगली बाजारपेठ निर्माण व्हावी, ह्या उद्देशानं आपण ते 100 स्टॉल मोफत दिलेले असतात. आणि यावर्षी आचारसंहितेमुळे आपलं हे प्रदर्शन 1 महिना पुढे ढकललं गेलं. परंतु दरवर्षीप्रमाणे जे इथं आपलं कृषी प्रदर्शन भरतं त्याच पद्धतीने ह्या वर्षी देखील, पण ह्या वर्षीचं एक मुख्य उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य असं आहे की आता AI टेक्नॉलॉजीचा काळ आहे आणि त्या AI टेक्नॉलॉजीच्या अनुषंगानं शेतीत देखील AI टेक्नॉलॉजी कशी येईल, ती कशी आणता येईल या संदर्भात मार्गदर्शन करणारे स्टॉल, मग त्यामध्ये ड्रोन असतील, रोबोट असतील, याचा देखील या वर्षी आपण समावेश करणार आहे. आणि AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मग शेतकऱ्याला पीक व्यवस्थापन असेल, एखाद्या पिकावर कुठले रोग पडलाय, कीड पडले आणि त्याचं स्कॅनिंग देखील ती AI टेक्नॉलॉजी, तो रोबोट किंवा तो ड्रोन करून त्या पडलेल्या रोगावर किंवा एखाद्या पिकाचे आता हानी व्हायला लागले तर हे अगोदरच शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळं त्या शेतीत जे काही रोगामुळे नुकसान होतं किंवा पिकाचा दर्जा कमी होतो, पिकाचं उत्पादन कमी होतं, तो धोका टाळणार आहे. तर ह्या वर्षी आपण AI ची थीम जास्त करून त्या प्रदर्शनामध्ये करतोय, अवलंब करणार आहे त्याचा. आणि AI टेक्नॉलॉजी ह्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आली पाहिजे, कळली पाहिजे, त्याचा वापर आपल्या शेतीत झाला पाहिजे, हे आमचं ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहिलं प्राधान्य असणार आहे. आता झालंय कसं की अचानक काल आपल्याला संध्याकाळी ह्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. आता कालावधी कमी आहे, 10 ते 15 दिवसाचा कालावधी. या 15 दिवसाच्या आत आपल्याला हे करायचं. आता तुम्ही जसं म्हणाल की नेमकं उद्घाटक म्हणून कोण येणार आहे, तर आता आपल्याला ही तारीख सांगणं, आपल्या तालुक्यातल्या पत्रकारांना एकत्र बोलवून ही तारीख सांगणं गरजेचं होतं. सुरुवातीच्या टप्प्यात आपण ही तारीख सांगतोय. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटक कोण असतील, प्रमुख पाहुणे कोण असतील किंवा यातील व्याख्याने काय असतील, शेतकऱ्यांना मार्गदर्शक चर्चासत्र काय असेल, याची इतंभूत माहिती आपण ह्या येत्या 4 दिवसात देतोय. परंतु आमची आपल्या ज्या परंपरेची जशी परंपरा आहे प्रदर्शनाची,
की शक्यतो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन असतं आणि राज्यातील कृषी मंत्री असतील, संबंधित या पदांचे मंत्री असतील. इथं आणायचा पायंडा स्वर्गीय विलास काकांनी सुरू केलाय. तो पायंडा आम्ही यावर्षी देखील चालू करू. आता अधिवेशन चालू असल्यामुळे सध्या तरी काल एका रात्रीत तो आपला संपर्क झाला नाही, तर येत्या 2 दिवसात आमचा तो संपर्क होईल आणि 4 दिवसातच आम्ही नेमकं कोणाच्या हस्ते उद्घाटन होईल, कुठले कुठले मंत्री महोदय या उद्घाटन समारंभाला असतील हे आपण तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्ही AI टेक्नॉलॉजी जे तुम्ही म्हणताय त्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं कधी येणार तुमच्याकडे आता मुळात AI टेक्नॉलॉजी म्हणजे आता परवाच लॉन्च झाले इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी विभागाच्या ह्याच्यात हे केले, शासनानं सुरू केले. त्याची माहिती अजून इथल्या इथं शेतकऱ्यांना कुणालाच नाही. ते AI टेक्नॉलॉजी नेमके काय, त्याचा अवेअरनेस, त्याचं प्रशिक्षण म्हणता येणार नाही आपल्याला, पण त्याचा अवेअरनेस ते कसे वापरले पाहिजे, नेमकी ती कशी आहे ती बघण्याला तिथं उपलब्ध होईल. मग त्यात ड्रोन असेल किंवा रोबोट जर त्याला उपलब्ध झाला तर तो रोबोट जो प्रत्यक्ष पिकाचं स्कॅनिंग कसं करतो, शेतीच्या जमिनीचं स्कॅनिंग कसं करतो, त्या जमिनीमध्ये त्या रोबोटची एवढी यंत्रणा AIची आहे की तो त्या जमिनीचा पोत बघतो, पोत स्कॅनिंग करतो आणि तुम्ही कुठलं पीक घेतलं पाहिजे पुढच्या वर्षात. नाही हे झालं तो कसं करतो हे झालं तर टेक्नॉलॉजीला माहिती त्याची शेतकऱ्यांना माहिती होण्याकरता तुमच्याकडे काय प्रयत्न होणार आहेत का? तेच तिथं त्यांचं एक दालनच आपण ठेवणार आहे, ज्या तिथं शेतकऱ्यांना ज्यांना ते AI टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे, शिकायचा आहे, बघायचा आहे, त्यांच्यासाठी तिथं थोडक्यात ते प्रशिक्षणच असणार आहे आणि त्यांना ते बघायला पण मिळणार की काय कशी वापरायची टेक्नॉलॉजी. मागच्या वेळेपेक्षा एवढी फक्त एक गोष्ट नवीन आहे, आताच लॉन्च झाले. बाकी सगळं सेम म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे ते असणार आहे. कृषीच्या सगळ्या सेंद्रिय शेती आणि AI टेक्नॉलॉजी त्या 2 वर आपण भर जास्त देणार आहे या प्रदर्शनात. शेतकऱ्यांना किती मोठं स्टॉल असणार आहे मागच्या वर्षी? 100 उद्घाटक किंवा हे ठरायच्या अगोदर मग प्रयत्न याची गडबड कसं नाही. आता काय झालं, मुळात आपल्याला कालावधी कमी मिळतोय. 26 तारीख म्हणजे आता 15 दिवसावरच आहे. आपले प्रदर्शनाचे आता लोकांचा संभ्रम होता की ह्या वर्षी प्रदर्शन आहे की नाही. आता आपल्याला 24 ते 28 नोव्हेंबर असते, तर ह्यावेळी इलेक्शनमुळे ते आचारसंहितेत अडकले. आमची अपेक्षा होती की इलेक्शन झालं की लगेच आचारसंहिता संपेल, परंतु इलेक्शन प्रक्रिया लांबली. त्याच्यामुळं होईल की नाही अशीच लोकांच्या शंका होती. ती काल कलेक्टर साहेबांची मिटिंग झाली, त्यांनी आपल्याला या तारखेला संमती दिली. ही तारीख लोकांच्या पर्यंत जावी यासाठी ही गडबड केली. सांगलीचे डायनेमिक मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी पुरस्कार दिला होता तो यंदा कंटिन्यू आहे. तोही यंदा आपण दिलेला आहे. काय नवीन काय केले आपण कंटिन्यू? इथं कसं आहे, क्रॉप मध्ये आपण देतच होतो. या वर्षी आपण गुळ उत्पादन जे करणार आहे त्यांचं जे आपण यात समावेश करतोय. मागं कसं झालं, क्रॉप मध्ये झालं पिकं आणि भाजीपाला वगैरे फळभाजी. या वर्षी आपण गुळ उत्पादक, कारण गुळ हा आपल्या कराड तालुक्याची ओळख आहे. मुळात आपल्या कराड बाजार समितीची ओळखच गुळ अशी आहे. त्यामुळे आपण यावेळी गुळात चांगलं उत्पादन घेणार आहे आणि ह्या गोष्टी करणार आपण त्यात पुरस्काराचा त्यांचा समावेश केला. यावर्षी देखील आपण 6 कराड दक्षिण मध्ये आणि 6 कराड उत्तर मध्ये असे 12 आपण पुरस्कार घेणार. अजून काय नवीन तुमच्या काय बघण्यात असेल की ही टेक्नॉलॉजीची तर आवश्यकता आहे, असं जरी असेल तर तुम्ही अवश्य, हे आपलं प्रदर्शन आहे, तुम्हाला कराडकरांचं प्रदर्शन आपण सगळ्यांनी मिळून सक्सेस करूया. जे आजपर्यंत काकांनी पायंडा घालून दिला आहे, चालत आलंय. कारण म्हणजे आपल्याला अभिमान असं वाटत की कलेक्टर साहेबांबरोबर बोलताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी आपल्या सगळ्या, आता कलेक्टर साहेबांचे पहिलंच वर्ष आहे काय 17 जिल्ह्यात, परंतु त्यांनी आपल्या कृषी प्रदर्शनाची सगळी माहिती त्यांच्याकडे घेतली होती आणि त्यांनी एकच आपल्या प्रदर्शनाविषयी गौरव काढले की तुमच्या प्रदर्शनाची कॉपी आज महाराष्ट्र होते, याचा अर्थ तुम्ही चांगलंच करताय, मार्गदर्शक माहिती काय तेच देत आहे, हे आपल्यासाठी घोषणा उभा. तुमच्या कृषी प्रदर्शनानंतर अतुल भोसलेंनी स्टेडियमवर कृषी प्रदर्शन घेतलं. त्यात काही इक्विपमेंट्स असतील, म्हणजे अवजाराचा भाग असेल किंवा शेतीत वापरणारे काही हे असतील, जनावरांचा काही विषय असेल, पिकांची नवीन माहिती असेल, अशी आढावाच माहिती यावेळी तुमच्याकडून एक्स्ट्रा प्रतिनिधी जाणार का? 100%.
कारण ती खाजगी याच्यात जेवढं माहिती मिळाली तेवढी तुमच्या मागच्या वेळी नव्हती मिळाली. नाही, मुळात बघा तुम्ही आपले कार्यक्रम पत्रिका किंवा सगळं बघा, त्यात पीक स्पर्धा, फुल स्पर्धा किंवा पशु पक्षी प्रदर्शन, त्याच्या स्पर्धा, आपण स्पर्धाही घेतो आणि त्याची चर्चा सुद्धा देखील असते त्या संदर्भात. आता झालंय कसं, चांगलं ऐकायच्या लोकांचीच मानसिकता असते नसते माहित नाही, पण त्या चर्चासत्राच्या मंडपात बऱ्यापैकी जेवढा आपल्याला अपेक्षित असतो तेवढा वर्ग तिथं बसत नाही, सगळं केलेलं असते. मग तिने मागच्या बांबूची शेती हो. या शेवटी काय स्पेशल इव्हेंट केला होता, तो राज्यभर गाजला, त्याची चर्चा झाली, त्याच्या स्पेशल न्यूज एक स्पेशल इव्हेंट झाले. तशा पद्धतीने काही वेगळे पण तुमच्यात दिसणार. मागच्या वर्षी आपल्यातून बांबूची होती आपण काय झालं त्यावेळी शासनाच्याच योजना, मुळात आपल्या ह्या प्रदर्शनासोबत जिल्हा कृषी महोत्सव देखील असतो, त्यामुळे कृषी विभागाच्या जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. कारण आपल्याला माहिती आहे की ह्या 4-5 दिवसामध्ये किमान 5 ते 8 लाख लोक व्हिजिट देतात. त्या लोकांपर्यंत, त्या शेतकऱ्यांपर्यंत ह्या वेगवेगळ्या योजना पोहोचवण्यासाठी शासन देखील त्यांचे म्हणजे महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुपक्षी विभाग असेल, हे सगळे विभाग आपापले तिथे स्टॉल लावून त्यांचे मॉडेल देखील तयार करून तिथं त्या मॉडेलमधनं प्रबोधन करत असतात. याही वर्षी बांबू शेती आहे, पण सेंद्रिय आणि सगळ्यात महत्वाचं AI टेक्नॉलॉजी, जे आता शेतकऱ्यांना शेतीला महत्वाचं आहे, गरजेचं आहे. AI टेक्नॉलॉजीवर आजच्या या प्रदर्शनात, ह्या वर्षी प्रदर्शनात आमचं जास्तीत जास्त बरं आहे. आता जो प्रदर्शनातला बैल बाजार रोडला म्हणजे येणारा जो रस्ता आहे ना प्रदर्शनाकडे, त्या रस्त्याची म्हणजे अत्यंत दुरावस्था झालेली आहे. ते देखील आम्ही काल कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं रस्त्याची बाब. ते देखील त्यांनी सांगितलं की मी संबंधित विभागाला सूचना करून त्या रस्त्याची, रस्ता असेल, वीज असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, आता पार्किंग बाजाराचं तिकडे पाठीमागचं मोठं आपलं ग्राउंड जवळपास 34 भूखंडामध्ये किती एकर 6.5 एकर आहे. हा, 7 एकर. हा, 7 एकराचा तो दरवर्षी साफ करून घेतो आणि त्यातलं ठीक आहे, रस्त्यात वगैरे काय केलं असेल 1-2 एकर, प्रदर्शनाला 4-4.5 एकर. प्रदर्शनाचा जो मुख्य हेतू आहे की शेतकऱ्यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावं, त्या बाजूला तिकडे जे चालू असतं तिकडे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असतो, प्रदर्शन बघायला असतो. इकडे प्रतिसाद वाढण्यासाठी काय वेगळं काय? तेच ना, त्यासाठी या वर्षी AI म्हणजे AI हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. सगळ्या क्षेत्रात AI न प्रवेश केला आहे. आपल्याही दैनिकांच्या क्षेत्रात असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या क्षेत्रात असेल, ज्याला ती टेक्नॉलॉजी समजली, लक्षात आली, त्यानं त्याचा वापर करून तो प्रभावी काम करतोय हे आपल्याही लक्षात आले. पण शेतकऱ्याला अजून AI टेक्नॉलॉजी माहित नाही. ती कधी माहिती होणार आहे? जेव्हा तो प्रत्यक्ष बघणार आहे, हाताळणार आहे किंवा माहिती घेणार आहे, शिकणार आहे, तेव्हा त्याला त्यातली रुची वाढेल. ते आपण शेतात आपल्याला कसा अवलंब करू शकतो, मग ते किती एकर क्षेत्रासाठी ती टेक्नॉलॉजी उपयोगी पडते. मग त्यावेळी गट शेती किंवा एकत्र येऊन त्या गावातील काय शेतकरी एकत्र येऊन ती टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहेत का, या सगळ्या बाबी तिथं त्यांच्याला जोपर्यंत ते त्यांच्या समोर येत नाही, बघत नाही, तोपर्यंत ती तिकडं ह्या गोष्टीसाठी त्यांना निश्चितच अवधी जाईल, पण सुरुवात होईल, माहितीची सुरुवात. या वर्षीचं मुख्य आकर्षण प्रदर्शनाचं AI तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती याच्यावर कलेक्टर साहेबांचं स्वतःच म्हणणं आहे की आपण सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. आपण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे. म्हणून AI तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती यासाठी जेवढं तुम्हाला करता येईल, म्हणजे आम्हाला ते सूचना करा तेवढं तुम्ही करा. आता हे करत असताना आपण सुद्धा काय होतं, आपले सगळ्या गोष्टी आपण करतो, सांगतोच, पण यात सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि पंचायत समितीचा कृषी विभाग, जिल्हा परिषद यांचं सहकार्य फार गरजेचं आहे आणि ते आपल्याला नेहमी कायम सहकार्य करतात. त्यांच्या माध्यमातूनच आपण हे दोन्ही गोष्टी सोडून AI वर फोकस करा, कलेक्टरचे आदेश आहे. हो. पण आणि नाही, त्यांची सूचना, त्यांची भूमिका की जे आता गरजेचं आहे ते आपण फोकस करूया. आता पाठीमागच्या वर्षी तुमच्या प्रदर्शनानं जाणवलेली उणी म्हणजे तुम्ही ते कोणाला इव्हेंट मॅनेजमेंटला देता, तर एकदा घुसलं की शेवटी शिवाय बाहेर पडता येत नाही. मध्ये कुणाला टॉयलेटला लागलं, उलटी आली, आजारी असले तर त्याला ते शक्य नसतं आणि ते मधून कुठूनही रस्ता नसतो. त्याच्यासाठी काय करणार? आता तुम्ही म्हणताय तसं टॉयलेटचं आपण मोबाईल टॉयलेटच्या टॉयलेट एका लेडीजला चक्कर चालली, त्याला काय असतं, आपले स्वयंसेवक असतात उभे आणि इमर्जन्सी एक्झिट प्रत्येक ठिकाणी दिलेली असते.
फक्त त्यांनी त्यांच्या ते लक्षात आला विषय की ते उघडून त्यांना ते करतात ती सोय. नाही हे एक उद्देश काय असतो की आत आलेला माणूस शक्यतो शेवटी प्रत्येक जण आला की त्याचं प्रोडक्ट तिथं दाखवण्यासाठी आलेला असतो. नाही, प्रत्येक ते- विजिट तिथे यावी त्यासाठी अनुषंगाने ती इव्हेंट मॅनेजमेंट केली असते. पण तुम्ही म्हणताय तसं इमर्जन्सी जेव्हा उपलब्ध होती की एखादी तयार होती त्यावेळी एक्झिट आपण ठेवलेले असतात. त्याच्यामुळे सोडलं problem पाहिजे. काय आहे की पहिले 2 रांग आहेत ना तिथं प्रचंड गर्दी आहे. म्हणजे पुढच्या ह्याच्यात आहे ना म्हणजे ते- बऱ्यापैकी वेळ झालेला असतो. हा. नाही, तुम्ही सूचना केली की नाही पुढच्या स्टॉलला तर सभापती, आपण काय करू प्रत्येक दालन वेगळं वेगळं ठेवा. कृषीशी एक मिनिट आहे की तुझं माहित आहे का पहिले 2 झाले की नाही मधला जो पॅसेज आहे की नाही तिथं आपण म्हणजे वैद्यकीय उपचार आणि टॉयलेटचे याचं मधलं गेट आहे की नाही आलं का लक्षात म्हणजे पहिले 2 डोम झाले की आपण तिथं काय होतंय माहित आहे का लोक असतात ते गडबडीत म्हणजे बाहेर पडायच्या किंवा कुणाला बरोबर बघायचं असते कुणाला लवकर बाहेर पड आणि ते गैरसमज होतं पण तिथं आपण पहिल्यापासून आहे का नाही तिथं आपण म्हणजे टॉयलेटची पण सोय वैद्यकीय उपचार ही सेवा ठेवलेली आहे एक ही पण ठेवतो तुमचं काय म्हणायचं फायर पण ठेवतो हा तर ते आहे म्हणजे नाही, त्यावेळी तसं असं नाही. असतं या जास्त पद्धतीने लोकांना माणसं लक्षात येतात, येतं. जॉब केलं त्यातल्या काय खरोखर एखाद्याला त्रास होतो. बाहेरच पडायचं इमर्जन्सी असतं. प्रत्येक डोमला इमर्जन्सी एक्झिट आहेच. सभापती ऐका सर्वांची सूचना बरोबर आहे. काय करू आपण 2 डोम झाले एकूण मला वाटतं 6 डोम असतात आपले 2 डोम झाले की तिथं आपण एक इमर्जन्सी गेट ठेवू. ते इमर्जन्सी गेटवर आपण इव्हेंट वाल्याला सांगू तुझा एक माणूस तिथे कायमस्वरूपी असू दे आणि तिथं एक आपण हे करू डिजिटल फ्लेक्स लावून ठेवू इमर्जन्सी गेट म्हणजे पटकन ते लोकांच्या लक्षात येईल. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने या पद्धतीने करू शकतो. डोम नंतरच गेट आहे आता ते नाही असं आहे सगळं बांधलेलं असते सगळं आणि ते ऐकायला ते इव्हेंट वाल्याची कर्मचारी ते उडून देत नाही पण आपण इमर्जन्सी गेट ठेवलं तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण त्याला तुम्ही इमर्जन्सी गेट म्हणून आपण जर त्याला एक फ्लेक्स बाका छोट्या मोठा बोर्ड करून लावला की लोकांच्या इथे लक्षात येईल मला इथं बाहेर जायचं आणि आणि तिथे एक उभ्या माणूस राहिलेल्या माणसाला सोडायचं. ठरवायचं की खरोखर बाबा हे गरजेचं आहे गरजेचं का आहे. त्याला सोडायचं. असतं ते फक्त उड्या मारून जावं लागतं असं होतं पण आता त्याच्याऐवजी आपण तुम्ही म्हणताय तसं त्याकडे करून घेऊ. दरवेळेला गोंधळ असा होतो की तुमचं एंट्री गेट आत पब्लिक येतं तिथनं जे घोळ सुरू होतो तुमचा शेवटच्या पाण्याच्या टाकीपर्यंत घोळ सुरू सुटसुटीतपणा होतो. ठेवा. तुम्ही काय करताय त्या डोमच्या इकडच्या आणि इकडच्या मध्ये जो रस्ता आहे त्या रस्ता जाण्यासाठी सुद्धा पाहिजे आणि त्या डोमच्या बाजूला जी काही इक्विपमेंट ठेवतात त्यामुळे त्यांना आत माणूस जे असं फिरून फिरून येतो त्याला ते येत नाही हो. तुम्ही आईस्क्रीम वाले पण तिथंच ते वडापाववाला पण तिथंच शेंगदाण्यावाले पण तिथंच व्यावसायिकता येते मान्य आहे. परंतु आत अगदी ऐकवायवाले केलं बाहेर नाही एवढी इक्विपमेंट ठेवता तुम्ही किती आत गेल्यावर ते कुठलं काय आहे हेच कळत नाही. लय गोंधळ असतो प्रचंड गोंधळ असतो. दुसरा विषय असा आहे जे आज स्टॉल धारक आहे त्यांचा एक वेळ व्यवसाय कमी होतो पण जे रस्त्यावर अतिक्रमण करून जे व्यवसाय काढतात का नाही त्यांचा भरमसाठ व्यवसाय होतोय त्याच्यावर एक कंट्रोल काहीतरी करा कारण वाहतुकीचा अडथळा होतोय तुम्ही कलेक्टरशी बोलून तो नुसता पूर्ण मोकळा करा वाहतूक पोलीस नाही पडत तो तसंच आता कुठं एकाच वेळी लोकांचा जर भरपूर बाहेर स्टॉल लागले आणि 100 स्टॉल आपण देतो शेतकऱ्यांना तर त्याचं शेतकरी तुम्ही कसे निवडता किंवा काय ते काय होतंय आपले बचत गटाचे उमेद पंचायत समितीचा विभाग आणि तालुका कृषी अधिकारी ते म्हणजे त्यांना ते शेतकरी आणि बचत गट माहीत असतात तर ती सगळी अथॉरिटी ती त्यांच्याकडे असते ते त्यांचे 100 जे त्या ह्याच्यात काम करणारे लोक आहेत त्यांना ते 100 स्टॉल अलॉट करतात. पण बचत गटवाले जास्त करून काय करतात ते खाद्यपदार्थच असतात बरोबर ते तर त्याच कसं आहे आता मुळात बचत गटाचं ते जास्त त्यांचं बचत गट आहे त्यांना पॅकिंग फूड अलाउड असतं म्हणजे त्यात त्यांचं स्टिकर असतं त्यांच्या बचत गटाचं नाव असतं त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि तुम्ही म्हणताय तसं ते बाहेर कुठेतरी वडापाव तयार करणं अशांना आपण परमिशनच देत नाही कारण तिथं त्या विभागात ज्वलनगृहाची काय वस्तू असतात म्हणजे सिलेंडर असतात गॅस त्याला अलाउडच नसते तिथे किंवा मागे एकाने असं लक्षात आलं की काहीतरी आईस्क्रीमच आणून लावलं होतं म्हणजे त्या ठिकाणी आपण पशु पक्षीकरणाचं प्रदर्शन घेतो त्या परिसराची कधीही स्वच्छता नसते परीक्षणाचं ठिकाणच तेवढं तंबू बांधलेलं असतो कुत्री आणायच्या वेळेला बांधण्याच्या वेळेला तिथली स्वच्छता बघायचा इतकी लोक बघायला येतात आणि डस्ट इतकी प्रचंड असते इतका धूळ असतो इतका कचरा असतो अनेक जण त्या डस्ट कचऱ्यामुळे तिथे जात नाही जनावर बांधताना बघा तुम्ही बांधताना कुठला स्पेशल दिला त्याला आकार न उकार अख्खा परिसर घाण असतो तुम्ही बारकाईने वाटतो
मागच्या प्रदर्शनात सुद्धा शेळ्या मेंढी म्हैस ते आपण मोठी काही म्हैस आणली होती ती हा तर त्याला त्या परिसरात त्याला एका बाजूला कोपऱ्यात नेला, त्याच्या आजूबाजूला जास्त नसल्यामुळं तो सगळा मोकळाच पेशीत होता, स्वच्छता नव्हती तिथं, चिखल होता. हे बरोबर आहे राजू. आणि दुसरी गोष्ट तिथं मंडप काय घालता आलं बघा, त्या आणलेली जनावरं कुत्री मांजर उन्हात ती एवढी घायला येते ती जाताना त्याचा फेस येतो तोटाला. पुरेशी व्यवस्था त्या प्राण्याला किंवा पक्ष्याला वर नसती आणि जी तुम्ही करता ती चुकीच्या पद्धतीने करता. येणारा पण त्याच्या सोयीनुसार बांधतो. पुढच्या कामाला कुत्रं बांधल्यावर मागच्या तुम्ही सावली केलं त्याला काही अर्थच राहत नाही ना. त्याला असं काहीतरी स्पेसिफिक चांगलं करून जेणेकरून बघायला येणाऱ्याला तिथं सुरक्षित असावे, ते लांबून त्याचं बघता यावं चांगलं केलं. या दिवशी चांगलीच व्यवस्था झाली आहे, परंतु बॅरिकेड्स असतात, परंतु तुम्ही म्हणताय कसं त्यात अजून थोडी सुधारणा पाहिजे. त्याच्यात पाहिजे आता शाळेची पोरं मोठमोठ्या शाळा येतात बघायला, त्यांची अडचण होती तिथे फिरता यायचं.